आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ बंद। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं लेखी उत्तर। महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे मोदी सरकारचं दुर्लक्ष। राहुल गांधी यांचा हल्लाबोल। तर कर्नाटकमध्ये 15 महिन्यात 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या? भाजपचा सवाल। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरही संजय पवार यांची नाराजी कायम। कोल्हापुरातील संजय पवार उपनेते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम। सगळेच आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाहीत। संजय राऊतांचा नारायण राणे यांना टोला। 2 भाऊ एकत्र आल्यास काही फायदा होणार नाही। नारायण राणे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। राज्यामध्ये 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता। प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत विरोधकांचं आंदोलन। आंदोलनावेळी वडेट्टीवार यांनी संविधानाचं पुस्तक दाखवलं। विधानभवन परिसरामध्ये राहुल नार्वेकर आणि नाना पटोले यांचं हस्तांदोलन। नार्वेकर पटोले समोर आल्यानंतर स्मितहास्य करत हस्तांदोलन केलं। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी राहुल नार्वेकरांनी दिवसभरासाठी पटोले यांचं निलंबन केलं होतं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत शरद पवारांकडे तक्रार। शरद पवार गटाच्या अहिल्यानगरमधील शिष्टमंडळाकडून पवारांकडे तक्रार। संग्राम जगताप यांच्यामुळे अहिल्यानगरमधील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल। याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली।